नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण कसं करावं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, जसं की आपण श्रावण महिन्यामध्ये सर्वच जण सत्यनारायणची पूजा करत असतो. श्रावण महिना जेवढा पवित्र मानला गेलेला आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, तेवढाच की मार्गशीर्ष महिना सुद्धा तेवढाच पवित्र मानला गेलेला आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा पूजा करण्यासाठी. तर बघा, आपण प्रत्येक जण खास करून तर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असतो. पूजा मांडणी करून व्रत कथा आपण सर्वच जण वाचत असतो. त्याचबरोबर त्या सेवेबरोबर जर तुम्ही तुमच्याही घरात पैशा संदर्भात काही अडचणी असतील किंवा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैशाची अडचण भासत आहे, वारंवार पैशा संदर्भात काही ना काही संकटे येत असतील, त्यानंतर संतती प्राप्तीसाठी सुद्धा जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली सत्यनारायणची, तरी सुद्धा तुम्हाला लवकरच फरक जाणवेल, लवकरच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येईल. त्याचबरोबर बघा, मुलांची लग्न जमत नसतील तरी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा सत्यनारायणची करू शकता. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे कर्जबाजारी तुम्ही झालेला आहात तरी सुद्धा तुम्ही सत्यनारायण पूजा ही करू शकता. बघा, हा महिना खरंच खास मानला गेलेला आहे की माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी. त्यासाठी सांगते की जेवढं तुमच्याकडून जास्त सत्यनारायण या महिन्यात होणार आहे तेवढंच आपल्याकडून सेवा प्रभावशाली ठरणार आहे. तर बघा, ह्या महिन्यामध्ये तुम्ही कधीही सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता. त्यानंतर तुम्ही 1, 5, 3, 9, 21, 51, 108 असे सुद्धा सत्यनारायण करू शकता. बघा, जर तुम्हाला जास्तीत जास्त सत्यनारायण करायचे असतील तर ते कसे करावे, नियम अटी काय असणार आहेत, पूजा मांडणी कशी करावी त्याबद्दल थोडक्यात माहिती असणार आहे. ज्यांना खरंच इच्छा आहे करायची आहे, खूप मोठ्या संकटांनी घेरलेलं आहे, पैशाची खूप मोठ्या प्रमाणात अडचण चालू आहे, किंवा अगदीच तुमचे जो काही संकल्प असेल, इच्छा असेल, तर तो तुम्हाला पूर्णत्वास जाण्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता. म्हणजे संकल्पयुक्त सेवा सुद्धा सत्यनारायणची करू शकता. तर बघा, अगदीच की मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. बघा, हा महिना म्हणजे अगदीच तुम्ही सत्यनारायण हे आजपासून देखील चालू करू शकता. जेव्हा तुम्हाला व्हिडिओ हा भेटेल तेव्हा अगदीच तुमच्या मनात आलं की आज मला सत्यनारायणची पूजा करायची, त्या दिवसापासून सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायण करू शकता. तर बघा, सर्व काही माहिती असणार आहे, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. पूजा मांडणी कशी करायची ते सुद्धा मी दाखवणार आहे. फक्त तुम्हाला एवढंच की सत्यनारायण महाराजांचा फोटो आणि जी व्रतकथा असते आपण जेव्हा सत्यनारायण करतो त्याची, तर तेवढंच फक्त तुम्हाला साहित्य लागणार आहे. बाकी सर्व काही आपल्याच घरात भेटत असतं आपल्याला. त्याचबरोबर बघा, जर तुम्ही जास्तीत जास्त सत्यनारायण करत असाल तर नक्कीच तुम्ही बघा ती पूजा मांडणी कशी करावी, त्यानंतर काही नियम पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे रोज काय करायला हवंय आपल्याला त्याबद्दल सांगणार आहे. तर चला, कसं सत्यनारायण करायचं तर त्याबद्दल थोडक्यात सांगते. जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत तर ती जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, सत्यनारायण हा प्रदोष काळातच केला जातो. अगदीच तुम्ही 1, 3, 5, 7 किंवा 9 जास्तीत जास्त जरी सत्यनारायण करायचे असतील तरी काय करावं तर त्याबद्दल सांगते. तर बघा, सुरुवातीला की जिथं तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तर तिथं आपल्याला खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर चौरंग मांडून त्यावरती पांढरं किंवा अगदीच कोणत्याही रंगाचं काळं सोडून वस्त्र हंतरायचं आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला एक ताम्हण लागणार आहे. त्यानंतर जो आपण तांब्याचा तांब्या असतो तर तो सुद्धा आपल्याला लागणार आहे. सत्यनारायणचा फोटो आणि जी सत्यनारायण महाराजांची व्रतकथा आहे तर ते सुद्धा, जे पुस्तक मी तुम्हाला दाखवत आहे तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहे या पूजेसाठी. त्याचबरोबर बघा, आपल्याला जो कोणी व्यक्ती सत्यनारायण पूजा करत आहे तर त्यांनी सुरुवातीला पहिल्या दिवशी तर आपल्याला संकल्प करायचे, जे काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे, संकल्प पहिल्या दिवशी करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या म्हणजे सत्यनारायण पूजेला सुरुवात करायची आहे. तर बघा, सुरुवातीला जो कोणी व्यक्ती सत्यनारायण, अगदीच महिला असू देत किंवा पुरुष असू देत, जो कोणी सत्यनारायण करतो तर त्यांनी सुरुवातीला हा मंत्र म्हणत हे करायचं आहे. बघा, ह्यामध्ये सर्व काही इन डिटेल माहिती दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला सुरुवातीला मंगल तिलक करताना कोणता मंत्र म्हणायचा, गणपतीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा, नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा, त्याचबरोबर बघा अगदीच आपल्या कुलदेवीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा, नैवेद्य कसा दाखवायचा, बघा सर्व काही इन डिटेल माहिती ह्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा
वरुण देवतेची पूजा करत असताना आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे असतात, त्याचबरोबर नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा बघा, तर ते सर्व काही यामध्ये दिलेलं आहे, जे की सुरुवातीलाच ह्यामध्ये दिलेलं आहे ह्या व्रत पोथीच्या म्हणजे सत्यनारायण महाराजांच्या पोथीमध्ये. त्याचबरोबर बघा आपली पूजा सर्व काही झाल्यानंतर शेवटी बाळकृष्णाची पूजा आपल्याला करायची असते आणि त्यानंतर आपल्याला अध्यायालाही सुरुवात करायची असते. ह्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे की बघा आपण हळदी कुंकू वाहताना, चंदन टीका लावताना कोणता मंत्र, नैवेद्य, अगदी सर्व काही डिटेल माहिती ह्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे सर्व काही झाल्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची असते. अगदीच 5च अध्याय ह्यामध्ये दिलेले आहेत. खूप छोटे छोटे आहेत, एकच मोठा आहे 4था फक्त, त्यानंतर खूप छोटे छोटे अध्याय आहेत. तर असं सत्यनारायणचं पुस्तक अगदीच की कमी प्राइसला आपल्याला हे भेटत असतं. दिंडोरी प्रणीतचं सत्यनारायणचं पुस्तक आहे, अगदी 33 रुपयाला भेटतं आणि त्याचबरोबर फोटो सुद्धा आपल्याला अगदीच कमी किमतीत भेटतो. जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर तुम्ही नक्कीच सत्यनारायण 1, 3, 5 जेवढे तुम्हाला शक्य असतील तेवढे नक्कीच करू शकता. त्याचबरोबर बघा सत्यनारायण जर तुम्ही संकल्प व्यक्त करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज घरात करता येणार. अगदीच मार्गशीर्ष महिन्यात कोणीच करत नाही, पण तरी सुद्धा सांगते की जेव्हा तुम्ही संकल्प करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही अगदीच 11 दिवसाचं सत्यनारायण करताय तर तुम्ही रोज तुम्हाला काय करायचं आहे किंवा जास्तीत जास्त दिवस तुम्ही अगदीच 11, 21 किंवा अगदीच 108 वेळा जरी तुम्हाला किंवा 51 वेळा, 21 वेळा जरी सत्यनारायण करायचं असेल तर हेच नियम अटी असणार आहेत. फक्त एवढंच की तुम्ही जी सत्यनारायणची पूजा आपल्याला तर ती तशीच ठेवायची असतील तर ती बदलायची आहेत. आपल्याला पुन्हा एकदा हळदी कुंकू, अक्षता वगैरे सर्व काही वाहून घ्यायचं आहे. नैवेद्य आपल्याला प्रदोष काळामध्ये तुम्हाला शिऱ्याचाच नैवेद्य करायचा आहे. अगदीच आपल्या मुठीत जेवढा बसेल तेवढाच आपल्याला प्रसाद बनवायचा आहे शिऱ्याचा. त्याचबरोबर बघा जो काही आपण प्रसाद बनवतोय तर तो फक्त आपल्या घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे. तो प्रसाद बाहेरच्यांना द्यायचा नाहीये, कारण तुम्ही एवढी प्रभावी संकल्पयुक्त सेवा करता आहात. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही सत्यनारायणची पूजा करता तर घरातल्यांनीच प्रसाद खावा. रोजच्या रोज आपल्याला प्रसाद देखील बनवायचा आहे प्रदोष काळामध्ये आणि रोज आपल्याला जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला आहे अगदीच पहिल्या दिवशी संकल्प करायचा, पहिल्याच दिवशी पूजा मांडणी करायची आणि त्यानंतर रोज फक्त जेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प केलेला आहे, एक्झाम्पल की 11 दिवसाचा, 21 दिवसाचा, तर तोपर्यंत आपल्याला फक्त की प्रसाद प्रदोष काळात बनवायचा शिऱ्याचा आणि पोथी वाचन आपल्याला करायचं आहे. अगदीच तुम्हाला शक्य असेल तर अखंड दिवा लावण्याचा देखील प्रयत्न करा. अगदीच त्याचबरोबर बघा आपल्याला त्यामध्ये जे काही आपण डहाळे लावलेले आहेत आंब्याचे ते जरी खराब झाले तरी सुद्धा तुम्ही ते बदलू शकता. त्यानंतर विड्याची पाने असतील कलशाला लावलेले तर ते सुद्धा अगदीच खराब झाले तर ते सुद्धा तुम्ही बदलू शकता. त्यानंतर जे काही तांदूळ आहेत किंवा गहू आहेत खाली ठेवलेले कलशाच्या, ते जरी अगदी तुम्हाला असं वाटतंय जास्त दिवस आपण 108 दिवस सत्यनारायणची पूजा करतोय, ते जरी तुम्हाला असं वाटतंय बदलावं तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बदलू शकता. तर बघा ह्या सेवेने जेव्हा आपल्या घरात सत्यनारायणची पूजा आपण जेव्हा संकल्प व्यक्त करतो ना तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या घरात फरक जाणवतो. जे काही आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत आहे, कर्जबाजारीपणा आहे खूप मोठ्या प्रमाणात, तरी सुद्धा ते हळूहळू आपले जे काही संकट आपल्यावरती चालून आलेले आहेत आर्थिक, तर ते मोठ्या प्रमाणात कमी होतात आणि आपले मार्ग पैशा संदर्भाचे मोकळे व्हायला लागतात. भगवान विष्णू माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो. ही सेवा केल्यामुळे आपल्या घरात मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा आपण सत्यनारायण करतो ना तर तेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या मोठ्या प्रमाणात आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहत असतो. आणि त्याचबरोबर जे काही तुमचे आर्थिक प्रश्न असतील, कर्जबाजारीपणा आहे, तर ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे सुटका होते ह्यापासून. म्हणजेच आपले प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात. माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा अखंड घरात वास राहतो. घरात पैशाची चणचण भासत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे खास करून महिलांसाठी जर तुम्हाला खरंच तुमच्या घरात देखील असंच काहीतरी अडचणी असतील तर तुम्ही या दरम्यान एक तरी सत्यनारायण नक्की करा. ज्यांना खरंच शक्य असेल तर जास्तीत जास्त त्यांच्या इच्छेनुसार प्रत्येक जण करतच असतो, पण एक तरी सत्यनारायण तुम्ही ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्कीच करू शकता. त्याचबरोबर बघा आपल्याला तुम्ही जास्त दिवसात सत्यनारायण करत असाल तर पहिल्या दिवशी पूजा मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नैवेद्य दाखवायचा, पोथी वाचायची आणि आरती करायची आहे. अगदीच तुम्हाला शक्य असेल जो काही दिवा आपण लावलेला आहे, निरांजन लावलेले आहे किंवा समय प्रज्वलित केलेले आहे ते तुम्ही अखंड देखील ठेवू शकता किंवा अगदी सकाळी तुम्ही 4-5 तास अगदीच 4-5 तास टिकेल एवढी लावली किंवा संध्याकाळी 4-5 तास टिकेल एवढी जरी लावली तरी सुद्धा काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार. पण शक्यतो तर अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा. ह्या
दरम्यान आपण सत्यनारायणची पूजा करत असताना नक्कीच तुम्हाला समजलं असेल नॉनव्हेज परांना वर्ज करायचं आहे. जर काही का बघा मध्येच काही जरी अडचण आली तर अगदीच घरातील कोणाकडून तरी सत्यनारायणची जी काही पोथी आहे तर ती वाचून घ्या. अगदीच कोणीही सेवा करू शकतो. महिलाही म्हणजे पूजा मांडणी करू शकता, पुरुष पूजा मांडणी करू शकता किंवा जी पोथी आहे सत्यनारायणची तर त्या महिलाही वाचू शकता, मुलंही वाचू शकतात किंवा अगदीच घरातील जे काही पुरुष असतात तर ते सुद्धा पोथीही नक्कीच वाचू शकता. सर्वांनी एकत्र येऊन नक्कीच पोथी वाचत असताना एकत्र येऊन बसा. त्याचबरोबर आरती सामूहिकरित्या तुम्ही घरी करा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि हा महिना तेवढंच पवित्र आहे, शुभ आहे. त्यासाठी सांगते नक्की एक तरी सत्यनारायण आवर्जून करा. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आतापुरते एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नेरुजो करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.